चला आज आपण आहे स्वराज कृषी केंद्रामध्ये आटपाडी. तर आम्ही यांचा व्हिडिओ भरपूर बघितलेलो डाळिंबासाठी. तर 4247 असेल किंवा हॉरिझन असेल किंवा 0947 असेल. आणि एक आयटम काय नाव सांगितलं आपण? फुलराणी. तर आपण फुलराणीसाठी इथं आलो आहे सध्याला. ही आमचा उजवा हात, ही डावा हात. ही दोघं जण आपलं मेंटेनन्स करते. ते स्प्रेला पाणी किती लागतंय? आपलं 8000 लिटर जाणार पाणी. 8000 लिटर. किती झाड आहे तुमचं? आपलं 9500 एका जागाला येते आणि पुन्हा 2000 एका प्लॉटला येते. ओके. आणि आता 16000 झाडं परवा दिवशी आणली ते हिरोड, चित्रदुर्ग हिरोडमधून. तर आपण आता ती लागण करायची आहे. बरं. मग आता जस्ट आपण काय पहिल्यांदा इंस्टाग्रामवर आपल्याला माहिती भेटली होती यांची. मग त्या हिशोबाने आपण आलो आहे सध्याला. मग आता आपण जाऊन यूज करणार 2 दिवसानं. आपली गाडी आहे, गाडीतनं आपलं हॉरिझन 4247 सांगितले सोडायला. बघू अजून आपण रिझल्ट कसा आहे काय आहे. पण आपल्याकडे नाव आणि हे सांगा, गाव कुठलं म्हणजे तिकडचं. माझं गाव सध्याला असताना सुलतान गादे, हां. तालुका खानापूर, हां. जवळ बेवघाट. बरं. आणि नंतर काय आहे आपण असतो कर्नाटकमध्ये. बरं. आपला आहे गाळणी व्यवसाय, हां. आटणीचा व्यवसाय. सोनं चांदीची गाळते ती, तोडते ती, मोडते ती. त्या संघ आपण एक डाळिंब बिझनेस वेगळा केला आहे. बरं. मग त्या संघ आता आपण आपल्याला कमीत कमी या जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये आपण इतरांवर वळतो. पावसाचं का जास्ती प्रमाण असल्यामुळं कुठलं गाव कुठलं तुमचं? सिंधनूर, लिंगसूरमध्ये आपली बाग आहे. पण आपण असतो ना सिंधनूरमध्ये. अच्छा. हां. तर लिंगसूरमध्ये असल्यामुळं पावसाचं प्रमाण थोडं जादा आहे. ओके. त्यामुळं आगार थोडं जादा निघते. हां. मग त्यासाठी आता आपण नवीन कोशिश करायची आहे की बाबा 0947 असेल किंवा फुलराणी असेल, ही जण घेऊन चाललाय का? हॉरिझन घेऊन चाललो आहे. कसं रिझल्ट कसं नाही. ओके. आणि ते तुमचं व्हिडिओ बघितल्यामुळे सक्सेसच आहे ते असं आम्हाला 100% गॅरंटी आहे. ओके. हां. ठीक आहे, ठीक ही आपलं उजवा हात, ही आपला डावा हात. आहे. ओके.